आपल्यासोबत सध्या आमदार महेश सावंत आहेत. समाधान सरवणकर असं म्हणतायत की माझ्या विरोधात मोठी शक्ती होती, स्वतः उद्धव साहेब फिरत होते सगळीकडे शाखांमध्ये, 5-5 आमदार काम करत होते, तरी आम्ही चांगली टफ दिली आहे. काय माहिती, मला हसायला येते की रडायला येते काय सांगू शकत नाही. ऍक्च्युली मला त्या बालिश मुलावरती प्रतिक्रिया देणं पण योग्य वाटत नाही. इथं सरवणकर साहेबांनी दिली असती किंवा सरवणकरांनी दिली असती तर त्याला मी उत्तर दिलं असतं. आता तुम्ही आलात म्हणून बोलतो मी. त्याला राजकारणातला र माहिती नव्हती, ग माहिती नाही. कोणाचा तरी म्हणजे बोलतात ना, लहान मुलांना कसं बागेत फिरवायला वडील घेऊन जातात, तसा त्याला बागेत फिरवता फिरवता चुकून नगरसेवक झाला. आणखी त्यांचं वाक्य महत्वाचं आहे, आरएसएसनं आमच्यासाठी किंवा त्यांच्या काही वरिष्ठांनी मेसेज फिरवले आणि आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आमचं काम केलं नाही म्हणून आमचा पराभव झाला. पराभव तर त्यांना मी पहिल्याच दिवशी म्हटलेले ना, तुमच्या पुढ्यातच बोललो की ही सीट आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार. किती त्यांनी बोलावं, बाहेरचा केलं आमचं. मी थोडक्यात सांगतो तुम्हाला, त्यांनी हे वाक्य बोलू पण नाही. 2017 साली न्यूजवाल्यांनाच विचारा की महेश सावंत अपक्ष होता. आता तरी तुझ्या पाठी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे होते, त्याचे वडील माजी आमदार, 3 टर्म आमदार, 3 टर्म नगरसेवक, स्टँडिंग कमिटी चेअरमन ते होते. शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे संपूर्ण पदाधिकारी त्यांच्याबरोबर होते, भाजपचे पदाधिकारी होते. ही सगळी गँग त्यांच्याबरोबर होती. वर पैसा, अमाप पैसा होता, महत्वाचा होता, अमाप पैसा होता. 2017 साली यातला माझ्याकडे काही नव्हता. एकटा महेश सावंत, त्यावेळी सुद्धा सेम आमदारच होते ना. अजय चौधरी आमदार होते, सुनील शिंदे आमदार होते, सदा सरवणकर आमदार होते, खासदार राहुल शेवाळे होते, नगरसेवक होते, युवा सेना होती, शिवसेना होती. उद्धव साहेबांचा रडून रडून त्यांनी सामन्याच्या इथे मिटिंग घेतली, तरी सुद्धा महेश सावंतनी फक्त 200 मताच्या फरकाने तुम्हाला झुंजवला. आता तुम्ही 600 मतांनी पडला, 53 मतांनी पडला. तुमच्यातले लोकांना समजलंय की सरवणकर कंपनी ह्या विभागामध्ये न्याय देऊ शकत नाही. बघा, रडला तर हार मान्य करून घे ना. आम्ही पण 2017 एकाकी लढलो, आम्ही मान्य केलं ना, आम्ही हरलो. आम्ही कधी प्रतिक्रिया केली काय कोणामुळे? आम्ही हरलो, आम्ही मेहनत केली, आम्ही हरलो, आम्ही झुंज दिली, आम्ही रडत बसलो नाही. हे रडत बसणारे प्राणी आहेत. त्यांना सांगा 5 वर्ष कामं करा, लोकांमध्ये मिक्स व्हा, कोणाच्या तरी मैताला या, कोणाच्या तरी वाढदिवसाला जावा, कोणाच्या तरी हळदीला जावा, कोणाला रात्रीचा गरज असेल तर हॉस्पिटलमध्ये या, लोकांना गरज असेल तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये या. या सगळ्या गोष्टी महेश सावंतनी किती वर्ष करतोय, आमदार झाल्यावरती सुद्धा करतोय. म्हणून लोकांना मी फक्त आव्हान केलं. मला सांगा ना, आज मला पण भीती होती, बाहेरचा उमेदवार तुम्ही बोंबाबोंब करत होते. बाहेरच्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी मी उद्धव साहेबांना आहे ना, तुम्ही उमेदवार द्या, मी निवडून आणतो. ती जबाबदारी मी घेतली. त्या पद्धतीने लोकांना आव्हान केलं की उमेदवाराकडे बघू नका, महेश सावंतकडे बघा. तुम्हाला न्याय देणार महेश सावंत देणार. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव सह सुमित सावंत, न्यूज 18 मराठी, मुंबई.